काल दोन बातम्या महत्त्वाच्या ह्या आपल्या पेपरमध्ये आलेल्या आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ह्याचा मास्टर प्लॅन मुंबई महानगरपालिकेने प्रकाशित केलेला आहे. आणि त्याचबरोबर ही एक दुसरी बातमी म्हणजे एका वानराला, एका माकडाच्या गळ्यात आपण पाहतो एक स्टीलचा बाण हा मारला गेलेला आहे. अध्यक्ष महोदय, आत्तापर्यंत आपण पाहत होता तिकडची जी लोकवस्ती होती, जे आदिवासी बांधव होते, हे आणि बाकीचे जे वन्यजीव आहेत, ते एकमेकांच्या आपण पाहतो कोऑपरेशनमध्ये राहत होते, कोएक्झिस्ट करत होते. पण धोक्याची घंटा ही आहे की कालच जे एक मास्टर प्लॅन आलेला आहे तो ना आमदारांना माहिती आहे, ना स्थानिक लोकप्रतिनिधींना माहिती आहे. मुंबई महानगरपालिकेने प्रकाशित केलं आणि दुसऱ्या बाजूला असं जर वन्यजीव धोक्यात आलं तर ह्याच्यावर कडक कारवाई करण्याची जबाबदारी ही नेमकी कोणाची असेल, हे वन खात्याकडून आम्हाला उत्तर पाहिजे. कारण काल एका माकडाला मारलंय, आज एका माकडाची माहिती येते. आपण जर चित्र पाहिलं, त्याचा चेहरा पाहिला तर भयानक त्याला एक वेगळा त्रास होत आहे त्या माकडाला. बरोबर मानेतून तो बाण गेलेला आहे. आणि दुर्दैव असं आहे की आपल्या देशात अनेकदा आपण पाहतो की वानरांना आपण पाहिलं की लगेच नमस्कार करतो. अयोध्येसारखं स्थान असेल किंवा इतर स्थानी एक वेगळी श्रद्धा आहे या वानरांबद्दल. पण ह्याच्यात जो काही संशय घेतलेला आहे तो तिकडे जो ही धनुर्विद्या शिकवतो त्याच्यावर संशय घेतलेला आहे. पण दुर्दैवाने असं आता दिसायला लागलेलं आहे की धनुष्यबाण चुकीच्या हातात गेल्यानंतर कसा याचा वापर होऊ शकतो आणि आपल्या देशावर, आपल्या राज्यावर परिणाम काय होऊ शकतो, हे धनुष्यबाण कोणाच्या चुकीच्या हातात गेल्यानंतर कळायला लागलेलं आहे. आपल्याकडून, आपल्या माध्यमातून मी शासनाला याची तातडीने दखल घेण्याची आणि याच्यावर कारवाई करण्याची, जसं आपण सांगतो की कुठचंही वन्यजीव दुसऱ्यावर आलं, माणसांवर आलं तर शूट ॲट साईट ऑर्डर देतो, तर ह्याच्यात शूट ॲट साईट ऑर्डर देणार का, हा माझा प्रश्न आपल्या माध्यमातून ठीक या आहे, सरकारला चला. आहे.